नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वारं बा कसलं सुटलेलं आहे. पाऊस सांगितलेला आहे आणि असा हा आता कांदा एक पाणी दिल्यानंतर काढायला आलेला आहे. काढावंच लागल. ह्या वर्षी काय कांदा पाहिजे असं पोचलेलंच नाहीत. झालेत तरी बऱ्यापैकी कांदे. पाणी चालू केलेलं आहे. हा पाटाचा कांदा आहे, तर असे कांदे काय पोचलेले आहेत. हा पाटाचा कांदा आहे. आतमध्ये पण पोचलेत कांदे बऱ्यापैकी, पण बाजारच नाही म्हणून एक पाणी चालू केलेलं आहे. आता एक पाणी दिलं की कांदा काढून घ्यायचा आहे. ह्या तुरी आता परतच्या फुलल्यात, पण काय किडा आहे त्याला, काहीच फायदा नाही त्या तुरींचा पण. तर असा उन्हाचा बा कसला रड झालेला आहे. 12 साडेबारा असे वाजलेले आहेत. पाणी चालू आहे त्यामुळं पाटाला फिरायला लागतं पाण्यासाठी. बाजार असता तरी असे कांदे घेतले असे काढून. जार बघा कसं आहे, किती कांद्याला जार. एकदम ताजा टवटवीत लालबुंद कांदा आहे. आता कवड्या तोडायचं काम चालू आहे माझं. पावट्याच्या वाळक्या कवड्या. पावटा असा वाळून बसलेला आहे. त्याला काय आता फुलं नाही लागणार किंवा पावटा पण लागणार नाही. फुलं लागलीत पण किडकी पावटे लागणार त्याला, म्हणून ते काम चालू आहे. आणि हे कांद्याचे बी तयार करण्यासाठी गोट लावलेले, त्या गोटाला बघा कशी फुलं आलेली आहेत. हे पण भिजून घेतलं आहे. पाटानेच पाणी चालू केलं तर ह्याला. आणि मधलं गवत उपसलेलं आहे ह्याच्यावरचं. हे अशी फुलं भरायला लागलेलीत, फुललेत फुलं. आणि मधमाशा बघा त्यातलं मध काढून कशा खात्यात. मधमाशी बसलेली त्याच्यावर, मध गोळा करतात फुलांमधलं. बसली, गेली उडली. बऱ्याच मधमाशी आहेत त्या फुलांवर सगळ्याच. तर अशी फुलं अजून तरी महिना लागल तोडायला यायला. ह्या का मधमाशी, केवढी मधमाशी उडाली. बऱ्याच मधमाशा फुलांचं मध गोळा करतायत बघा. तरी अशी एवढी फुलं मी लावलेली आहेत, गोट लावलेले आहेत म्हणजे. आणि असं गोट सगळंच फुललेलं आहे. आणि तोडायला पण एकदमच येणार आहेत. तोडताना घाईच होणार आहे. हे मध कशी गोळा करतात. प्रत्येक फुलावर मधमाशी, प्रत्येक फुलावर आहे. बारीक मोठ्या मधमाशी, बारीक इथं मोठी उडाली. ह्या बाजूला फिरून आली परत. चावायची मध. हे कालच पाणी सोडलं आहे ह्याला, आणि पुढच्या कांद्याला आता चालू केलेलं आहे पाणी. ह्यालाही शेवटचं पाणी. बघा ह्या पण फुलावर मधमाशी कशी मध गोळा करतात. उडाली परत दुसऱ्या फुलावर येऊन बसली. तर अशी फुलपाखरू पण तिकडं बसलेलं आहे. एवढी अशी फुलं एकदमच आता तोडायला येणार आहे. आणि बियासाठी एवढं हे फुल आम्ही गोट लावलेलं आहे मी. चला तर मग मी आता कवड्या तोडून घेते. उन्हाचा रट झालेला आहे, उन्हातच काम करावं लागतंय. श्री स्वामी समर्थ.